जलयुक्त शिवार अभियानानं शिरोता गाव झालं पाणी स्वयंपूर्ण। पावसाच्या लहरीपणामुळे नेहमी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण होतं। या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनानं सुरू केलेलं जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आणि दिलासादायक ठरतंय। या अभियानाची फलश्रुती सामान्य माणसाला कमालीची आशादायी ठरतीये। परंतु आधुनिक पाणी व्यवस्थापन तंत्राचा वापर हा यामधील मुख्य गाभा आहे। डोंगरावर पडलेल्या पावसात पाणी तसंच माती वाहून जाई, खडक उघडे पडत, गवताची वाढ होत नसे, डोंगर बोडके दिसू लागत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होई। वर्षातील 2 ते 3 महिने ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या संकटांना सामोरं जावं लागे। पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेऊन शिरोता परिक्षेत्रामधील 6 गावांची निवड जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झाली। शिरोता परिक्षेत्रामध्ये एकूण 12,000 हेक्टर क्षेत्र राखीव वनांखाली आहे। शिरोता हे गाव मावळ तालुक्यातील एक छोटंसं गाव। गावाशेजारील ओढ्याचं पुनरुज्जीवन करण्यासोबतच डोंगरावरून वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी कामाचा आराखडा तयार करण्यात आला। गाव शिवारातील डोंगर उतारावर 15-16 हेक्टर क्षेत्रावर खोल सलग समतल चर खोदण्यात आले। पावसाच्या पाण्याचा अपधाव कमी करून डोंगरावरून वाहून जाणारी माती रोखण्यासाठी अनघड दगडी बांध घालण्यात आले। शिवारातील 10,000 रनिंग मीटरचे सरळ समतल चर खोदण्याचं काम करण्यात आलंय। यामध्ये 5 TMC पाणी साठा होऊन ते पाणी जमिनीत मुरवलं गेलंय। लूज बोल्डर स्ट्रक्चरचं 275 रनिंग मीटरचं काम पूर्ण झालंय। गावाशेजारील ओढ्यावर बंधाऱ्यांचं खोलीकरण, पिचिंग करण्यात आलं। त्यामुळे सुमारे 2 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे। मृद जलसंधारणाच्या कामांमुळे शिवारातील विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली। खरीपातील पिकांना पाणी देता आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली। अनेक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी उपलब्ध झालं। हातपंपांची पाणी पातळी वाढल्यामुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं। माती बंधाऱ्यांमुळे विहिरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। डोंगर उतारावर घेण्यात आलेल्या अनघड दगडी बांधांमुळे वाहून जाणारी माती थांबली, पाणी जमिनीत मुरलं। यामुळे गवताची चांगली वाढ झाली, जनावरांना चारा उपलब्ध झाला। सरळ समतल चरांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी अडवून जमिनीत मुरवल्यानं जमिनीत ओलावा टिकून राहिला। या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय। चला तर मग जाणून घेऊयात वन अधिकाऱ्यांनी या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामांचा आढावा। जलयुक्त योजनेअंतर्गत सन 15-16 मध्ये CCT जे सलग समतल चर, खोल सलग समतल चर, त्याच्यानंतर लूज बोल्डर, चेक डॅम इत्यादी प्रकारची कामं सध्या चालू आहेत। काही पूर्ण झालेले आहेत, काही कामं प्रगतीपथावर आहेत। जो जमिनीत पाणी मुरणार आहे ते पाणी जवळच्या शेतीला जे विहिरी आहेत आपल्या पार्टीला लागून वगैरे त्याच्यामध्ये पाणीसाठा गावाला तर फायदा होणारच आहे, पण त्याबरोबर वनातील जे पाणीसाठे आहेत, वन्य प्राण्यांसाठी पाण्याचा साठा सुद्धा उपलब्ध होणार आहे। याच्यामध्ये लोकसहभाग आणि वन विभाग यांच्या प्रयत्नातून जल व मृद संधारणाची कामं झाल्यानं गाव टंचाई मुक्त होऊन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झालाय।